आता इथे आपण तो अबॅक्सियल इज येस येस आणि अडॅक्सियल इज वरचं येस अडॅक्सियल अपर सरफेस. प्लीज राईट इट प्रॉपरली. ओके चला सो मी तुम्हाला ह्याच्यातले पॉइंट सांगते. सो व्हॉट इम्पॉर्टंट पॉइंट इन इपिडर्मल टिश्यू सिस्टीम यू शुड रिमेंबर. इपिडर्मल टिश्यू सिस्टीम म्हणजे काय बघा. इपिडर्मल सिस्टीम फॉर्म्स द आउटरमोस्ट कव्हरिंग ऑफ द होल प्लांट बॉडी. They contain epidermal cells, stomata and epidermal appendages, that is trichomes and hair. हे सगळं मिळून epidermal tissue system होते. So epidermal tissue system is equal to epidermal cell plus stomata plus epidermal appendages मध्ये trichome and hairs. So trichomes are present on लगेच विसरता. ट्रायकोम्स आणि हेअर मध्ये फरक करा. नो राजा. ट्रायकोम्स अँड हेअर डिफरन्शिएट. Trichomes are present, are hair-like structure present on stem. लिहा हे. And hairs are root hairs. So these are root hairs. Okay. Present on root. These are multicellular. These are unicellular. This arises from epidermis, and this arises epidermis only, but which is now called as epiblema. Adaxial and abaxial ते correct करा हा. Isha, are you there? Isha. नाही आली वाटतं. ओके सो इपिडर्मिस मध्ये काय काय करायचंय बघा. इपिडर्मिस रूट, इपिडर्मिस ऑफ स्टेम, स्टोमॅटा, अपर इपिडर्मिस, दिस इज द लोअर इपिडर्मिस. ठीक आहे. क्युटिकल वरती आणि डायकॉट मध्ये खालच्या साइडला बरेचसे स्टोमॅटास. इपिडर्मिस सेल्स आर पॅरेनकायमॅटस कारण लिव्हिंग आहे. क्युटिकल रूट मध्ये ऍबसेंट आहे. हे महत्वाचे पॉइंट कीप रायटिंग. ओके क्युटिकल असल्यामुळे ते पाणी येस रिड्युसेस रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आणि पाणी असं दवबिंदू जसं साचतं तसं तुम्ही बघू शकता. हे स्टोमॅटा आणि हाच आपण स्लाइड पाठवलेली आहे ग्रुपमध्ये बघा. इन द एपिडर्मिस ऑफ द लीफ स्टोमॅटा डम्बेल शेप इन मोनोकॉट आणि किडनी शेप इन डायकॉट. रूट हेअर्स आर कॉल्ड ॲज root hairs which are unicellular and stem hairs are called as trichomes. हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवा सगळे. हे क्लियर आहे का सगळ्यांना? येस मॅम. आणि अडॅक्सियल आणि अबॅक्सियल उलट करा. सो यू कॅन सी हियर दिस इज अ डायकॉट स्टोमा which is guard cells are kidney shape and the guard cells are dumbbell shape in case of monocot. ठीक है ना. as an example grass. so guard cell काय करतं that control the opening and closing of stomatal pore. पाणी कमी असेल तर तो स्टोमॅटल पोर बंद होऊन जातो. म्हणजे मग ट्रान्सपिरेशन पण कमी होतो, फोटोसिंथेसिस पण कमी होतो. म्हणून झाडांना पाणी भरपूर द्यायला लागतं. स्टोमॅटल ॲपरेटस, गार्ड सेल अँड द सबसिडियरी सेल टुगेदर आर द स्टोमॅटल ॲपरेटस. हा पण एक महत्वाचा क्वेश्चन बनतो. व्हॉट इज अ स्टोमॅटल ॲपरेटस? सो इट इज अ गार्ड सेल अँड सबसिडियरी सेल्स.
हे बाकीचं आपण बोलणार नाही आता. Root hairs for increasing the absorption area. लिहिलेत का हे सगळे महत्वाचे पॉइंट? Sometimes the trichome becomes secretory, like glandular cells. आपले gland कसं secrete करतात तसं glandular cells. You can see this kind of hairs on the stem. So these are trichomes. बऱ्याच झाडांवर असतं. गणपतीचं केवड्यामध्ये ते काटे असतात. हे कळलंय का ग्राउंड टिश्यू सिस्टीम? सॉरी, इपिडर्मल टिश्यू सिस्टीम. या इपिडर्मल टिश्यू सिस्टीम मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे बोला? इपिडर्मिस प्लस स्टोमॅटा प्लस ट्रायकोम्स प्लस हेअर्स प्लस इपिडर्मल सेल्स. हे इथे आपण ऑलरेडी घेतलं. इपिडर्मल सिस्टीम. आणि स्टोमॅटल ॲपरेटस मध्ये guard cells and subsidiary cells. Guard cells are what shape in monocot or grasses? Dumbbell shape. In case of dicot, it is kidney or bean shape. हे एवढं सगळं महत्वाचं आहे ह्याच्यात. बोला, classification of tissues is done based on? Yes. Type of cell. Type of cells. Number of tissues. 3 types. Yeah, in plants. In plants. Yeah. Animal जर झालं तर it is a 4 type. Yes, it is epidermis. Epidermis. सोपा प्रश्न आहे. नाही, असे एवढे सोपे नाही. पण हे आता तुम्हाला माहिती म्हणून सोपं वाटतं. नंतर हेही प्रश्न अवघड वाटायला लागतो. मग कुठला ऑप्शन सांगा? First. गार्ड सेल आला म्हणजे त्याचं स्टोमॅटल ॲपर्चर येणारच. ओके, कन्फ्युजन. All right, the next is the ground tissue system and the vascular tissue system. So the first is the ground tissue system. All the tissue except epidermis and vascular bundle. जसं म्हटलं की वीट लावली म्हणजे त्याच्यामध्ये सिमेंट, वाळू, माती जे काही आपण टाकणार आहे ते सगळं फिलअप करणारा पोर्शन इज अ ग्राउंड टिश्यू सिस्टीम. आणि ग्राउंड टिश्यू सिस्टीम मध्ये विच कंटेन द सिंपल टिश्यू, पॅरेनकायमा, कलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. याचे सगळे गॅप फिलअप केलेले असतात. म्हणजे सिमेंट म्हणजे फक्त सिमेंट नसतं. कोणी जिप्सम टाकतं, कोणी वेगळ्या प्रकारचं सिमेंट टाकतं, कोणी त्याच्यात वाळू टाकतं, पाणी टाकतं. हे सगळं सिमेंटिंग मटेरियल इज अ ग्राउंड ऑर फंडामेंटल टिश्यू सिस्टीम. So which is including all this? तुमची NCERT म्हणते which is including all this: parenchyma, कलेनकायमा and sclerenchyma. Yes. बघा आता कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये येतात. ग्राउंड टिश्यू सिस्टीम हेडिंग दिल्यानंतर त्याच्यामध्ये कुठलं कुठलं येत आहे बघा. सो ग्राउंड टिश्यू सिस्टीम इज कंटेनिंग काय काय बघा. हायपोडर्मिस, ओके, कॉर्टेक्स. कॉर्टेक्स इथे नाही दिलेलं, मी इथे लिहिते बघा. ग्राउंड टिश्यू सिस्टीम मध्ये काय काय येत आहे. हायपोडर्मिस लिहा तुम्ही पण. हायपोडर्मिस. सेकंड इज अ जनरल कॉर्टेक्स. जनरल कॉर्टेक्स हे असे टीएस आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायची पुढे.
जनरल कॉर्टेक्स, त्याच्यानंतर एंडोडर्मिस, आणि हे तिन्ही बघा, हायपोडर्मिस दिलं इथे, एंडोडर्मिस दिलंय आणि जनरल कॉर्टेक्स, हे सगळं मिळून बनतं एकच, दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्टेक्स. या तिघांचं मिळून बनतं इज अ कॉर्टेक्स. एंडोडर्मिसच्या आतमध्ये जे आहे दिस इज अ पेरिसायकल. त्याची नावं आहेत, ह्या वेगळ्या वेगळ्या लेअरची नावं आहेत. सो पेरिसायकल इज अगेन अ ग्राउंड टिश्यू, पेरिसायकल. ओके, त्याच्यानंतर यू कॅन सी हिअर द मेड्युलरी रेज. सो दीज आर द मेड्युलरी रेज, पेरिसायकल, एंडोडर्मिस. ओके, सो हे जे सगळे आहेत, पेरिसायकल, त्याच्यानंतर मेड्युलरी रेज, हे पिथ, पिथ, दिस ऑल इज अ ग्राउंड टिश्यू. दिस ऑल इज अ ग्राउंड टिश्यू. अँड त्यांनी एक गोष्ट अजून सांगितली, लास्ट लाईन बघा, ऑन पेज नंबर 89, इन लीव्स द ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ thin walled chloroplast containing cell called as a mesophyll. Okay, leaf मध्ये along with that the mesophylls are there and that is also included in the ground tissue. ठीक है. So हे जे आहेत मेझोफिल, and मेझोफिल which are of two type, पॅलिसेड. पॅलिसेड म्हणजे काय, पॅरलली अरेंज्ड मेझोफिल, आणि स्पॉन्जी म्हणजे ज्याच्यामध्ये गॅप आहे, म्हणजे पॅरलली अरेंज असे जे मेझोफिल आहे, कॉम्पॅक्टली अरेंज, दीज आर कॉल्ड ॲज अ पॅलिसेड मेझोफिल. आणि मग एअर गॅप त्याच्यामध्ये आहे, सो दीज आर, हा गॅप आहे मध्ये, सो दीज आर द स्पॉन्जी मेझोफिल. दीज आर इन्क्लुडेड एक्सक्लुसिव्हली इन लीफ. स्पॉन्जी मेझोफिल अँड पॅलिसेड मेझोफिल. हा वरचा जो आहे तो इपिडर्मिस आहे, त्याच्यावरती क्युटिकल आहे आणि त्याच्यावरती येणारे ट्रायकोम्स. ठीक आहे ना. So this is a mesophyll which is there in the leaf. आणि प्रायमरी स्टेम आणि रूट मध्ये सगळ्या टिश्यू आर पॅरेन्कायमॅटिक्स. हे आता तुम्हाला लर्न झालं पाहिजे. आता व्हॅस्क्युलर आणि कंडक्टिंग टिश्यू, याला थोडंसं पेशन्स आणि अटेन्शन लागणार आहे. झायलेम अँड फ्लोएम टुगेदर कंटेन द व्हॅस्क्युलर बंडल. इज दॅट क्लिअर? आता ह्याच्यामध्ये टाइप्स येतं. Write it down. Vascular, third, vascular or conducting tissue. आणि हे व्हॅस्क्युलर बंडल्स आहेत, म्हणजे काय, झायलेम आणि फ्लोएम. व्हॅस्क्युलर बंडल, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम जो आहे ना, समजा असा व्हॅस्क्युलर बंडल आहे, ह्याच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम आहे आणि ही मध्ये कॅम्बियम आहे. कॅम्बियम लीड्स टू सेकंडरी ग्रोथ. हे कॅम्बियम आहे, तुम्हाला माहिती आहे, कॅम्बियम हेल्प्स फॉर द फॉर्मेशन ऑफ झायलेम अँड फ्लोएम. प्रोकॅम्बियम आणि कॅम्बियम तुम्ही काल स्टडी केले. प्रोकॅम्बियम प्रायमरी झायलेम आणि प्रायमरी फ्लोएम, कॅम्बियम, व्हॅस्क्युलर कॅम्बियम सेकंडरी. तर याचा रूल असा आहे बघा, झायलेम जो आहे ना तो कायम असा डॅश डॅशनी रिप्रेझेंट करतो. हा रूल आहे, हा युनिव्हर्सल रूल. डॅश डॅशने रिप्रेझेंट केलेला झायलेम आणि डॉट डॉटनी रिप्रेझेंट केलेला फ्लोएम. त्याच्यामुळे हा जसा डार्कन केलाय ना तो झायलेम. ओके, so vascular tissue is containing the complex tissue. आता there are the types of vascular bundle. So the first type, write it down, open vascular bundle. The first type is a open vascular bundle. आणि हा डायग्राम काढा किंवा मी माझा डायग्राम काढते. Vascular bundle, the first type is a open vascular bundle. Okay, ओपन व्हॅस्क्युलर बंडल आपण हे असं काढूया इथे. कॅम्बियम ज्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, खाली डॅश डॅश इज अ झायलेम, डॉट डॉट इज अ फ्लोएम
आणि दिस इज ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ. कॅम्बियम असेल म्हणजे त्याची सेकंडरी ग्रोथ होणार. सो ओपन व्हॅस्क्युलर बंडल बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम open for secondary growth and hence open vascular bundle. Okay, hence they are open vascular bundle. Okay, they have ability to form secondary xylem and secondary flow. कळतंय का? नाही होणार. Yes. Yes, ma'am. Hence they are open vascular bundle. Second is a closed vascular bundle. So closed vascular bundle generally in the monocot, they do not have cambium and hence they are closed for secondary growth and hence are the closed vascular bundle. They do not have cambium, hence do not form the secondary tissue. So they are closed for secondary growth, generally is present in the monocot. So they are closed for secondary growth and hence closed vascular bundle. Okay, and both of these are called as a conjoint. These are called as a open and closed vascular bundle. Together they are conjoint vascular bundle. Mag they are classified into open and closed. Conjoint collateral असं त्याला म्हणतात. Conjoint collateral. NCERT ने हा वर्ड नाही दिला पण हे एक्सप्लेन केलं म्हणून conjoint collateral तुम्हाला इथे माहित पाहिजे. Are you getting this? Conjoint collateral. म्हटलंय त्यांनी conjoint. Yes. Yes, दिलेलं. So conjoint collateral close generally in the stem of monocot and the stem of dicot is open. Yes, mention करा तिथे conjoint collateral vascular bundle. Diagram मध्ये पण मेन्शन केले आणि पेज नंबर 90. Conjoint closed and conjoint open. Now the radial vascular bundle. So हे different radius वर arranged. So xylem dash dash is a xylem, dot dot is a phloem. So ह्याची एक वेगळी रेडियस आहे आणि ह्याची एक वेगळी रेडियस. So they are the radial vascular bundle. Circular manner मध्ये arranged. So they are radial vascular bundle. Alternate manner along the different radia. So are the radial vascular bundle. And these are present in the roots. Radial vascular bundle, most of the root is having the radial vascular bundle. So असा काढलाय म्हणजे याचा प्रोटोझायलेम. हा इथे प्रोटोझायलेम. ओके, प्रोटोझायलेम. आणि जसा मोठा होत जातोय तो मेटाझायलेम. मग हा कुठल्या टाईपचा असेल? रेडियल व्हॅस्क्युलर बंडल एक्झार्क की एंडार्क टाईप? सांगा बरं. असा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो कारण त्याचं डायरेक्शन बघा कसं आहे. पॉइंटेड आहे इकडे आणि मग तो मोठा मोठा होत जातो. सो प्रोटोझायलेम आहे हा. Protoxylem towards periphery and metaxylem in the center. This type of vascular bundle is called as, bola. This type of vascular bundle is called as exarch ki endarch. Yes, so this type is exarch type of vascular bundle, exarch. Or it is a centrifugal ki centripetal. Yes. Centripetal की centrifugal? Yes, so centripetal.
Meta is toward the center, so centripetal. So this type is a centripetal. काल लिहिलं की नाही लिहिलं? लिहिलंय ना? कालच रे राजा. So radial vascular bundle arranged on different radia. In case of xylem, the protoxylem is out and the metaxylem is in. Out means towards outside. And so this type of vascular bundle is an exarch type of vascular bundle. Is that clear? Okay. And conjoint, xylem and phloem are situated on the same radius. म्हणजे असा जर असेल तर इथे xylem आणि फ्लोएम एकत्रच. हाफ हाफ करून आपण म्हटलंय की डॅश डॅश इज अ झायलेम, डॉट डॉट इज अ फ्लोएम, सगळीकडे तसंच. तो एकाच रेडियस मध्ये आहे म्हणून ते आर कॉन्जॉइंट ऑन द सेम रेडियस. सच व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉमन इन द स्टेम्स अँड लीव्स. ओके. कॉन्जॉइंट ओपन इन डायकॉट, कॉन्जॉइंट क्लोज इज इन मोनोकॉट. ठीक आहे ना. फ्लोएम आउटसाइड असतं कायम ह्याचं आणि हे कॉन्जॉइंट ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ, सो इट इज इन डायकॉट and this is in monocot. Dicot and even in some dicot stem and gymnosperm मध्ये पण this open type of vascular bundle is present. Clear आहे का हे? I know थोडस बोर होत असेल, I can understand, पण theoretically मी काहीच करू शकत नाही. तरी I am trying to make it little interesting. Yes, is that clear to you? Isha, why you are late? Yes, ma'am. Isha, Ma'am, adaxial आणि abaxial तू उलट सांगितलं and blindly I have believed on you. ते करेक्ट करशील. मॅम काय सांगितलं adaxial आणि abaxial, सो ते क्लिअर हा. करशील. नंतर मी हो, हो, विचारते हो. ना मी काही चुकीचं बोलते. ओके बघा, दिस इज अ बायकोलॅटरल. ककुर्बिटॅसी फॅमिली मध्ये आहे हा बायकोलॅटरल, ज्याच्या दोन्ही साइडला फ्लोएम आणि मध्ये झायलेम आणि दोन्ही साइडला कॅम्बियम. त्याच्यामुळे ओपन फॉर सेकंडरी, सो ओपन झाला की क्लोज झाला हा? ओपन ना, कॅम्बियम आहे म्हणजे ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ, सो ओपन. येस. So this is a bicollateral type of vascular bundle. लिस्ट आउट करायचं. चला आपण काय काय बघितलं. कॉन्जॉइंट कोलॅटरल, तुम्ही बोलायचंय पटापटा. कॉन्जॉइंट कोलॅटरल, त्याच्यामध्ये दोन ओपन अँड क्लोज. ओपन मध्ये कॅम्बियम प्रेझेंट, कॅम्बियम प्रेझेंट, सो ओपन फॉर सेकंडरी ग्रोथ. Cambium absent, so close for secondary growth. This is in monocot, stem of monocot, stem of dicot and gymno. हा झाला फर्स्ट टाइप, राइट. सेकंड टाइप आपण इथे कोलॅटरल केलं म्हणून बाय कोलॅटरल करून टाकू आधी. बाय कोलॅटरल, याच्यामध्ये दोन्ही साइडला फ्लोएम, इथे कॅम्बियम अँड झायलेम. So bicollateral, क्लासिक एग्जाम्पल ह्याचं लक्षात ठेवा. ककुर्बिटॅसी फॅमिली, ककुर्बिटॅसी फॅमिली. And the third type is radial. They are present on the different radia. इकडे फ्लोएम आणि इथे yes xylem. The xylem is exarch type. And this is present in most of the roots. Generally root मध्ये अशा पद्धतीचं झायलेम व्हॅस्क्युलर टिश्यू.
जनरली रूट मध्ये अशा पद्धतीचे व्हॅस्क्युलर बंडल्स आणि कोंजॉइंट कोलॅटरल हे स्टेम मधले बाय कोलॅटरल ककुर्बिटॅसी बाय कोलॅटरल एनसीआरटीने नसेल म्हटलं पण एक्झेम्प्लारने म्हटलं असेल. येस फ्लोएम कॅम्बियम झायलेम कॅम्बियम फ्लोएम फ्लोएम आणि झायलेमच्या दोन्ही बाजूला कॅम्बियम आणि दोन्ही बाजूला फ्लोएम झायलेमच्या आजूबाजूला फ्लोएम अँड कॅम्बियम. इथे कॅम्बियम आहे का रेडियल मध्ये नाही म्हणून रूट मध्ये देर इज नो सेकंडरी ग्रोथ. ऍक्वॅटिक प्लांट मध्ये एकच झायलेम बंडल असतो. राजांनो हे कळतंय का सगळ्यांना? Yes, ma'am. आय होप मी एक्सप्लेन केलंय व्यवस्थित, तुम्हाला कळलंय. नसेल कळलं तर यू कॅन आस्क मी एन नंबर ऑफ डाउट्स. चला बोला. मी टिक केलं. काय हे in conjoint and collateral vascular bundle the position of xylem is. हा क्वेश्चन चुकीचा आहे. काहीच म्हटलं नाही. चला सोडा. येस Complex tissue. xylem and phloem. Radial. रेडियल मध्ये आपण जनरली कॅम्बियम म्हणतच नाही पण मग ह्याचं अप्रोप्रिएट इज क्लोज व्हॅस्क्युलर बंडल. हा म्हणून त्याच्यासाठीच क्लोज म्हटलं. सो मोर अप्रोप्रिएट इज क्लोज. कारण डायकॉट आणि मोनोकॉट कोणामध्येच तसं रूट नाही कॅम्बियम मध्ये. सो कॉन्जॉइंट. मग ओपन आणि क्लोज त्याचं काही ते नंतरचे, पण आधी कॉन्जॉइंट दिलंय तर कॉन्जॉइंट. ओके. फ्लोएम इज प्रेझेंट ऑन इदर साइड. सो हे सोपं आहे ना बायकोलॅटरल. चला कोणाला काय डाऊट आहे का?